पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागेच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणामुळे राज्यभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकरणामुळे पुणेकरांसह जैन समाजाचा मोठा रोष पाहायला मिळत आहे। आज राज्यभरात सकल जैन समाजाकडून मूकमोर्चा काढण्यात आला, तर अहिल्यानगर शहरातही या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागेच्या बेकायदेशीर विक्रीमुळे हा वाद निर्माण झालाय। काही विश्वस्त आणि संगणमतानं हा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप जैन समाजानं केलाय। या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात आयोजित केलेला मोर्चा कापड बाजार येथून निघाला। या मोर्चात महिला आणि युवा वर्गाचा लक्षणीय सहभाग होता। शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा अहिल्यानगर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या। यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी पाटील यांना तातडीनं कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन सादर करण्यात आले। जैन समाजाचा हा लढा जागेचे पावित्र्य जपण्यासाठी असून या बेकायदेशीर कृत्याला तीव्र विरोध दर्शवत आहे। आज अहिल्यानगर येथे समस्त सकल जैन समाजातर्फे आत्ताच प्रांत साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे। हा निवेदन HND हॉस्टेल संदर्भात आहे आणि त्यात सर्वांची एकच विनंती आहे की ज्या पद्धतीचं हे सगळं करार झालेलं आहे ते रद्द व्हावं आणि लवकरात लवकर हे सर्व विषय क्लिअर व्हावं। धन्यवाद। पुण्यामध्ये HND जैन हॉस्टेल जैन समाजाचं जे 70 वर्षापासूनचं जे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जे हॉस्टेल तयार केलं होतं त्याचा जो विक्रीचा व्यवहार झाला होता बेकायदेशीररित्या, त्याच्या निमित्त त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये सर्व जैन समाज एकत्र येऊन त्याला दुर्दैवांनी महाराज साहेबांनी आशीर्वाद देऊन मार्गदर्शन करून जे आंदोलन चालू केलं त्याला संपूर्ण समाजाचा पाठिंबा आहे। आता असं ऐकण्यात येत आहे की बुवा तो व्यवहार रद्द व्हायच्या मार्गावर आहे, परंतु जोपर्यंत तो व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही, सेल डीड कॅन्सल होत नाही व तिथं पूर्ववत हॉस्टेल चालू होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। पुण्यामध्ये मुंबईमध्ये जे समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील त्याप्रमाणे व गुरुदेव व महाराज साहेब ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे हा लढा पुढे जाईल। परंतु मला आशा आहे की हा लढा लवकरच शासन व सर्व संबंधित सुबुद्धी घेऊन हा लढा लवकरच संपेल अशी मी आशा व्यक्त करतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।